एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। कोळगाव फाटा श्रीगोंदा तालुका येथे राज्य शासनाने घोषित केलेल्या फसव कर्जमाफीचा निषेध करण्यासाठी येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। दिनांक 19 जून रोजी सकाळी 9 वाजता आंदोलन सुरू झाले। शेतकरी संघटनेचे नेते अनिल वनगट, महिला आघाडीच्या अध्यक्षा सीमा नरोडे, राजेंद्र मस्के, हेमंत नगले, शामराव नागवडे, राजेंद्र निळकंठ नागवडे, सोपान जाधव, गजानन लाखे, शरद गद्रे, संतोष इथापे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या अटी शर्ती लागू जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या वक्त्यांनी निषेध केला व निवडणूक प्रचारात दिलेल्या आश्वासनाचे पालन केले। शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा अशी मागणी केली। 2 तास चाललेल्या रस्ता रोकोमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली। मुख्य संपादक विनोद मावरेसह तालुका जिल्हा प्रतिनिधी रुपेश सोळंके। आता इथं कोणतरी म्हणलं की हमी भाव द्या, हमी भाव द्या। काय मला हमी भाव किती गेलाय? 1580। आणि त्या क्वालिटीचा कांदा कसा चाललाय? 2500 रुपये। मग तुम्हाला असा हमी भाव पाहिजे का? अरे मार्केट येते ते घ्या ना। गावाचे शेतकरी आहेत का? मागच्या वर्षी कसं विकला गहू? 3000 3,500 पर्यंत गहू विकला। या वर्षी कसं विकता? 2000। हमी भाव काय? 2500। भावांनो, मागच्या वर्षी 3000 का मिळाला? त्यावेळेला निर्यात चालू होती। तुम्हाला 3000 मिळायला लागल्यावर यांनी निर्यात बंदी केली। 2000 भाव तुम्हाला कमी मिळाला। 1000 क्विंटलला जर तुम्हाला कमी मिळाली, 5 एकराचा शेतकरी असेल, 100 क्विंटल गहू झाला तर त्याचे 1 लाख रुपये मिळाले। कांद्याचा शेतकरी असेल, आता 40 रुपये कांदा होणार आहे, 100% होणार आहे। त्यावेळेला परत निर्यात बंदी लागेल, लिहून ठेवा। आणि मग 40चा कांदा 30 वरती आला। एका एकरामध्ये 100 क्विंटल कांदा जर झाला तर एकरात 1 लाख गेले, 5 एकरामध्ये 5 लाख गेले आणि कर्जमाफी 2 लाख रुपयाची। त्याच्यात बी 17 अडचणी। काय करायची असली कर्जमाफी? आम्हाला स्वातंत्र्य द्या। ऊसावरती आता निर्यात बंदी लागली। पुरवण्याला काय भाव मिळतो? पुरवणे 4-4.5 पर्यंत झाले तर आमचे 2 तालुक्यातले कार्यकर्ते। त्याला एफआरपी नाही, एफआरपी नाही ते 4000 देते तुम्हाला। एफआरपी तुम्हाला 3000 मिळते। आणि आता 30 मिळू नये म्हणून साखरेवर निर्यात बंदी लागली। अरे कशाला असले कुठं नाही करता? फक्त तुम्ही शेतीमालाचा भाव पाडायचे ते कारस्थान करता, तेवढं बंद करा आणि सगळं कर्ज फेडायला तयार आहे। आम्हाला तुमची कर्जमाफी नको, आम्हाला तुमची वीज फुकट नको, आम्हाला कसलं अनुदान नको। आम्ही आमच्या कष्टावरती जगू शकतो, कर्ज फेडू शकतो आणि सगळे आई खाऊनला पोहोचू शकतो। एवढी ताकद या शेतकऱ्यांमध्ये। परंतु भावांनो, शेतकरी गरीब राहावा, गरीब राहावा, कर्जबाजारी राहावा याच्यासाठी सरकारचा आम्ही पुरच प्रयत्न करीत असतो। सगळ्या तेलबियांवरती निर्यात बंदी आहे, सगळ्या कडधान्यांवरती निर्यात बंदी आहे, गव्हावरती, तांदळावरती, साखरेवरती, कांद्यावरती निर्यात बंदी आहे। हे जर आपल्याला प्रश्न सोडवायचे असेल तर हमी भावाच्या नादी लागू नका। स्वातंत्र्य मागा, सातबारा कोरा झाला पाहिजे। यांनी दिलेलं आश्वासन यांनी पाळलं पाहिजे। किमान पुढच्या वेळेला तरी अशी खोटी आश्वासनं देणार नाही, एवढी दहशत निर्माण केली पाहिजे। एवढं बोलतो माझे 2 शब्द संपवतो। जय जवान, जय किसान, जय बळीराजा। इथं जेवढ्या पण राजकीय पक्षाचे लोक आले असतील त्यांनी मला परत भाषण करू दिलं नाही तरी चालेल, मी 2च मिनिटात उरकणार आहे। पण जे पण इथं शेतकरी म्हणून आले त्यांनी त्यांच्या पक्षातले नेते जे बीजेपीला सपोर्टर आहेत, हा गेला शेतकऱ्याचा नेता आहे, तो शेतकऱ्यासाठी आंदोलन करतो। इथं असलेल्या सगळ्या पक्षाचे आमदार खासदार बीजेपीत आहे। ज्याला ज्याला शेतकऱ्यांचा पुळका सुटलेला असेल त्यांनी घरी जाऊन आपल्या आपल्या नेत्यांना फोन करायचा आणि सगळं बाजूला ठेवायचं। जात, धर्म, पक्ष, पंथ, राजनीती आणि सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी निर्णय घ्यायचा। जर इतकी गरिबी भारत देशावर आली असेल तर सगळ्या राजकीय नेत्यांची संपत्ती गोळा करून एकदा सातबारा कोरा करायचा। हे सर्व नाही, आमच्याने लय भारी केलं, ढमक्याने लय भारी केलं, हे नाटकी बोलणं शेतकरी जेव्हा आंदोलन असतं तेव्हाच असतं। आणि आता
परत तुमचा नेता आला तर तुम्ही इथून परत जायला बसू. मी पुलतांब्याच्या आंदोलनात पण होते आणि त्याच्यात पण राजकीय पक्षाचे लोक सोडलेले होते. मी जरा स्पष्ट बोलणारी आहे. जर तुम्हाला खरंच वाटत असेल की तुमच्या शेतीमालाला चांगले दर मिळाले तर तुम्हाला कर्ज घेण्याची गरज पडणार नाही. आणि देवेंद्र फडणवीसला हे माहित आहे की जर यांचा 7-12 कोरा केला तर पुढच्या निवडणुकीला झेंडे घ्यायला लोक मिळणार नाही. म्हणून तुमचं 7-12 कोरा करणार नाही. 7-12 कोरा करतो म्हणजे कोणा उपकार नाही करत. यांनी जेवढे चोऱ्या केल्या, यांनी जेवढे आमदार फोडले, जेवढे गुवाहाटीला नेले, कोणी म्हणत असेल ना हा शेतकऱ्याचा आमदार आहे, केला राजीनामा येणं इथं बसायला. तिथं बसून काय सल्ले देतो? सरकारच्या बाहेर राहून सल्ले द्यायचे, उगा तिथं चपला घालून राजकीय जोडे सोडून मग शेतकरी आंदोलनात यायचं. एवढंच बोलते, थांबते. धन्यवाद.